20-30 वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल हा घरगुती पॉवरफुल उपाय फक्त एकदा करून बघा। अगदी तुमची टाचदुखी, पायदुखी, गुडघेदुखी असो किंवा हातापायाच्या नसा आकडल्या असतील किंवा थोडंफार जरी काम केलं चाललं तरी हातापायाला मुंग्या येतात, दुखतात हातपाय, तर यासाठी तुम्हाला हा घरगुती उपाय खूप कामी येणार आहे। बऱ्याच वेळा खांदेदुखी, कंबरदुखीचा देखील त्रास जाणवतो, तर या त्रासासाठी देखील तुम्ही हा उपाय वापरू शकता। व्हिडिओ खूपच युजफुल होणार आहे, शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात मिळते आणि प्रत्येकाच्या घरी देखील तुरटी असते। तर खडी साखरेसारखी ही दिसते पण खडी साखर नसते। तर बघू शकता तुरटीचा एक खडा मी घेतलेला आहे। अगदी थोडासाच आपल्याला छोटासा भाग तुरटीचा लागणार आहे। तर तो भाग बघा, आता मी एक छोटा खलबत्ता घेतलेला आहे। तर खलबत्त्यामध्ये आपण थोडी याला अर्ध करून काढून घेऊयात। आणि तुरटी जसं की मी म्हणलं वेगवेगळ्या नावाने देखील ओळखली जाते वेगवेगळ्या भागामध्ये। तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि ही आता पाणी स्वच्छ करण्यासाठी देखील अगोदर तुरटीचा वापर केला जायचा, आताही बऱ्याच वेळा तुरटीचा वापर केला जातो पाण्याची स्वच्छता करण्यासाठी। आणि आता बघा, तुरटी मी अर्धा खडा घेतलेला आहे, खलबत्त्यात टाकून बारीक त्याचं पावडर करून घेतलेलं आहे। अगदी तुम्ही पेपरमध्ये ठेवून एखाद्या खलबत्त्याने देखील वरून मारलं आणि त्याचं बारीक पावडर जरी केलं तरी चालेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आणि हा असा उपाय आहे की फक्त एकदा करायचा, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं करत बसण्याची गरज पडणार नाही। एकदाच तुम्ही याला घरामध्ये बनवून ठेवू शकता। साधारण 1 ते 2 चमचे तुरटीचं पावडर आपण घेतलेलं आहे। आणि गॅसवरती तवा मी गरम करण्यासाठी ठेवला होता। तवा छान गरम झाला की त्यामध्ये तुरटी टाकायची। तुरटीमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। तुरटी गरम तव्यावर टाकली की त्याचं पाणी सुटल्यासारखं होतं, जसं की तुम्ही इथे बघू शकता। आपोआपच यामध्ये पाण्याचा एकही थेंब मी वापरलेला नाही। तुरटी अशी टाकली की त्याचं पाणी व्हायला लागतं आणि त्याचं लिक्विड असं झालं की त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद टाकायची आहे। आणि गॅस तुम्ही तवा जर जास्त गरम असेल तर बंद केला तरी चालेल, किंवा कमी गॅसवर जरी ही प्रोसेस केली तरी काहीच हरकत नाही। आणि जसं की मी म्हणलं, हे तुम्हाला रोज करायची गरज नाही, एकदाच करून तुम्ही ठेवू शकता। तर आता बघा, हे लिक्विड तुरटीचं झालं असं पाणी सुटल्यासारखं, की याला आपण चमच्याने अशा प्रकारे थोडंसं पसरवून घेणार आहोत, तव्यावरच फिरवून घेणार आहोत। आता काय होतं, हे जे लिक्विड आहे ना, तर ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते। जसे की तुम्ही इथे बघू शकता, तवा मी गरम तर केलाच होता पण गॅस अजूनही मी थोडा कमी ठेवलेला आहे। त्यावरती अशा प्रकारे हे थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा, हे जे लिक्विड आहे ना, ते पूर्ण असं घट्ट झालं की आपण पुढची प्रोसेस करूयात। आणि यामध्ये अजिबात जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त ही 5 मिनिटाची प्रोसेस आहे। कारण की लगेचच गरम तव्यावर तुरटी टाकली की लिक्विड होतं आणि थोड्या वेळानंतर हलवलं की त्याचं लिक्विड परत घट्ट होतं। तर बघा, असं चांगलं हळद टाकलेली आहे त्यामुळे हे थोडं काळसर वाटत आहे। तर इथे आपण आता याला छान घट्ट करून घेतलं होतं। जसा तवा थंड झाला की हे घट्ट झालेला जो भाग आहे यावरती, तो परत अशा प्रकारे आपण पावडर फॉर्ममध्ये काढू शकतो। तर बघा, अशा प्रकारे याला आपल्याला थोडंसं चमच्याच्या मदतीने असं काढून घ्यायचं आहे। आणि हे जे पावडर आहे ना, तर आपण याचा आता वापर करणार आहोत। हळद जर यामध्ये नाही टाकली तर पांढरं शुभ्र हे पावडर आपल्याला मिळतं तुरटीचं, पण हळद टाकल्यामुळे थोडासा यामध्ये काळसर कलर आलेला आहे। छान हळदही यामध्ये शिजली गेली पाहिजे, म्हणून मी सुरुवातीलाच हळद यामध्ये टाकली होती। आता बघा, हे छान असं पावडर झालेलं आहे। त्याला मी थोडे जे खडे होते ते फोडून घेत आहे। खुसखुशीत असं हे होतं, त्यामुळे लगेचच याचं बारीक पावडर असं आपल्याला मिळून जातं। यानंतर तुम्ही वाटलंच तर याला एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवू शकता, पण मी या तव्यातच पुढची देखील प्रोसेस करणार आहे। दुसरं भांडं भरवण्याची आपल्याला गरज पडत नाही। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे कापूर। तर इथे मी कापूर वापरत आहे। कापराचा छोटासा एक भाग आपल्याला घ्यायचा आहे, एक छोटीशी वडी घ्यायची आणि अशा प्रकारे त्याला बारीक करून इथे यामध्ये टाकायचं आहे। हाताने होत नसेल तर तुम्ही एखादा पेपर घ्या आणि पेपरमध्ये घेऊन त्याला थोडं कुटून बारीक जरी केलं तरी चालेल। अगदी थोडासा कापूर आपल्याला इथे वापरायचा आहे। जसं की मी म्हणलं, हातापायाच्या नसा आकडल्या असतील किंवा जसं मुंग्या येत असतील किंवा पाय दुखत असतील, यावरती कापूर हा रामबाण उपाय ठरतो। यानंतर आता चमच्याला देखील लागलेलं मी काढलं आणि कापूर टाकून याला मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर तेल बघा, इथे ठराविकच 1-2 तेल वापरायचे आहेत। जसं की तुम्ही इथे वापरू शकता एरंडीचं तेल, तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल। जसं कोकोनट ऑइल आहे ते थंड असतं तर ते वापरायचं नाही। तर इथे मी वापरलेलं आहे एरंडीचं तेल, जे की आपल्या गुडघेदुखी आणि इतर जे त्रास आहेत त्यांना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं।
अगदी थोडंसं एरंडीचं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता काळा कुट्टा असा याला कलर आलेला आहे आणि थोडीशी आपण यामध्ये टाकूयात हळद। हळद टाकून छान याला आपल्याला आता मिक्स करायचं आहे आणि हे तुम्ही जास्त प्रमाणात देखील बनवून ठेवू शकता एखाद्या छोट्या बॉटलमध्ये, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल। आता एवढंच नाही तर याला आपण गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करणार आहोत आणि हे जे आपण बनवलेलं आहे तर त्याला काय करायचं, वापरण्या अगोदर थोडंसं कोमट करून वापरायचं, गरम गरम वापरायचं, म्हणजे कसा शेक मिळतो आणि याचा फायदा होतो। तर जसं आपण आता अगोदर बनवलं होतं तर एका डब्बीमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा वापरायचं आहे त्यावेळेस थोडंसं घ्यायचं आणि गरम करायचं आणि नंतर त्याचा वापर करायचा। तर बघा आता हे गरम छान झालेलं आहे, तर एका वाटीमध्ये मी याला काढून घेतलेलं आहे आणि थोडं जेवढं सहन होईल तेवढं गरम असतानाच वापरायचं। थंड असल्यावर वापरलं तर काही जास्त फायदा होत नाही, कारण की तो भाग शेकला जात नाही। तर बघा बऱ्याच जणांना पायदुखीचा गुडघेदुखीचा त्रास असतो, तर आता याला कधी कुठे कसं वापरायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। तर बऱ्याच वेळा जसं की वयोमानानुसार गुडघ्यामध्ये थोडा त्रास होणे साहजिक आहे, पण कमी वय असेल आणि थोडंफारही चाललं की गुडघे दुखतात, त्रास होतो, अगदी झोप येत नाही रात्री, गोळ्या औषधं खात आहात, तर हा उपाय एकदा करा। म्हणजे गोळ्या औषधही कसं पेन किलर थोडा आराम मिळतो, पण त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात, त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले। तर आता बघा असं नाही की याचा पूर्ण आपल्याला लेप लावायचा आहे, यामध्ये जे तेल तयार होतं तर ते तेल आपण इथे वापरणार आहोत। तर हे तेल बघा अशा प्रकारे अगदी जिथे तुम्हाला दुखत आहे तिथे लावायचं आहे आणि लावल्यानंतर हळूहळू हलक्या हाताने थोडीशी मालिश करायची आहे, चोळून घ्यायचं आहे। सूज असेल जिथे तुम्हाला दुखत असेल जसं गुडघ्यावर पायावर तर नाही चोळलं तरी चालेल, कारण की चोळल्यामुळे अजूनच सूज वाढते। सूज नसेल दुखत असेल तर हळुवारपणे चोळा, दाबून जास्त चोळायचं नाही। आणि त्यानंतर बऱ्याच जणांना टाचदुखीचा देखील त्रास असतो आणि इथे देखील त्रास होतो, तर त्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता। बऱ्याच वेळा लहान मुलं इकडे तिकडे पडून येतात, हातपाय मुरगळतो, तर तिथे त्या भागावरती मालिश करण्यासाठी देखील तुम्ही या तेलाचा वापर करू शकता। खूप छान आराम वाटेल, एकदा करून बघा, कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल, रात्री निवांत झोप येईल। आणि फक्त हे तेल असं थोडं घ्यायचं आणि चोळायचं आणि जसं की आता गुडघ्यावरती आपण तेल लावलेलं आहे, छान गरम थोडं कोमट तेल होतं, तर लगेचच त्या ठिकाणी आपल्याला एक कपडा बांधायचा आहे, म्हणजे तो भाग असा छान शेकला जातो, अर्धा एक तास असा भाग गरम इथे राहतो आणि आपल्याला आराम मिळतो। हे लक्षात ठेवा। छान लगेचच थोडं तेल लावलं, हळूहळू मालिश केली की लगेच हा भाग बांधायचा, म्हणजे भाग शेकला जातो। जाड एखादा कपडा वापरा, रात्री झोपण्या अगोदर केलं तर अजूनच चांगलं, रात्रभर छान आराम मिळेल पायाला आणि रिलॅक्स वाटेल, अगदी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हळूहळू त्रासही कमी होतो। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।